एकीकडे राज्यात सरकारकडून कॉपीमुक्त अभियान जोरदारपणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। मात्र तरीही 12वीच्या परीक्षा सुरू असताना अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपी केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत। त्यातच आजपासून 10वी बोर्ड परीक्षा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटल्याचे वृत्त आहे। जालन्यातील एका परीक्षा केंद्रावर 10वीचा मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स समोर आले आहेत। जालन्यातील बदलापूर येथील प्रकार असून या घटनेनं शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे। एकीकडे शिक्षण मंत्री परीक्षा केंद्रांवर भेट देऊन कॉपीमुक्त अभियानाची पाहणी करत आहेत, मात्र दुसरीकडे मराठवाड्यात पेपर फुटणे खळबळ उडाली असून परीक्षा केंद्रांवरील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच बदलापूर शहरातील सीएससी केंद्रांवर उत्तरपत्रिकांची झेरॉक्स मिळत असल्याचं समोर आलं आहे। मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांच्या बाहेर आल्याने शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांचे प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये समोर आला आहे। महाराष्ट्रासह जालना जिल्ह्यात 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून जिल्ह्यात 102 परीक्षा केंद्रांवर जवळपास 32,000 विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत। शासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती, मात्र कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडताना जालन्यात पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी तरुणांची हुल्लडबाजी देखील पाहायला मिळाली आहे। जालन्यातील मठा तालुक्यातील तळणी येथील विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। परीक्षा केंद्राबाहेर तरुणांची हुल्लडबाजी व्हिडिओत कैद झाली आहे। जालना जिल्ह्यातील मठा तालुक्यातल्या तळणी येथे 10वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी पुरवणाऱ्याची गर्दी केंद्राबाहेर पाहायला मिळाली। मराठीच्या पहिल्याच पेपराला केंद्राबाहेर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी आणि हुल्लडबाजी पाहायला मिळाली। तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावरचा हा प्रकार आहे। त्यामुळे आता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेरील गोंधळाचा परीक्षेदरम्यान त्रास सहन करावा लागला। सकाळी 10वीचा मराठीचा पेपर होता। पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात 10वीच्या मराठीची प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आली। त्यानंतर झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रकार समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार 20 रुपयात उत्तरपत्रिका विकली असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे बोर्ड 10वीचा पेपर रद्द करणार की नाही, कारवाई होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे।